नमस्कार. माझे नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण कारल्याचे चिप्स तयार करूया. हे चिप्स चहा कॉफीसोबत खाण्यासाठी चांगले लागतात. चिप्स करण्यासाठी या प्रकारची 4 कारली घेतली आहेत. ही कारली स्वच्छ धुवून याप्रमाणे त्याच्या चकत्या केल्या आहेत. आता यातील बिया आपण या पद्धतीने काढूया. हे बघा, या सगळ्या चकत्यामधील बिया काढल्या आहेत. या कारल्याच्या चकत्या या भांड्यात काढल्या आहेत. यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे मोठे मीठ घातले आहे. आता यामध्ये 2 चमचे हळद घालूया. या चकत्या चांगल्या सरमिसळ करूया. या कारल्याच्या चकत्या अर्धा तास झाकून ठेवूया. मीठ भरपूर घातल्यामुळे याला पाणी सुटते, ते आपण मग काढायचे आहे. आता अर्धा तास पूर्ण झाला आहे. हे बघा, याला पाणी सुटलं आहे. हे पाणी आपण काढायचे आहे. या चकत्या एकदा स्वच्छ धुवूया. अर्धी वाटी कॉर्नफ्लॉर, पाऊण वाटी तांदळाचे पीठ आणि 2 मोठे चमचे बेसन घेतले आहे. 1 मोठा चमचा आमचूर पावडर आणि 4 चमचे तिखट घेतले आहे. तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे बघा, या चकत्या आता मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतल्या. यामुळे याचा कडवटपणा थोडा कमी होईल. आता यामध्ये बेसन, आमचूर पावडर, तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लॉर, तिखट घालूया. आता अगदी थोडेसे मीठ यामध्ये घालते, कारण मगाशी आपण कारल्याला मीठ घातलं होतं. 2 चमचे धने जिरे पावडर घातली आहे. 2 चमचे गरम मसाला घातला आहे. 1 लहान चमचा ओवा घातला आहे. आता चांगले सरमिसळ करूया. यामध्ये अगदी थोडे थोडे पाणी घालून चांगले मिसळायचे आहे. यामध्ये मी साधारण अर्धी वाटी पाणी घातलं आहे. हे बघा, आता हे चांगलं मिसळलं आहे. 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवूया. यामुळे कारल्याच्या चकत्यांना मसाला नीट ओढला जातो. गॅसवर तेल तापायला ठेवले होते. तेल आता चांगले तापले आहे. याप्रमाणे कारल्याच्या चकत्या तेलात सोडूया. हे बघा, या चकत्या चांगल्या तळत आहेत. या चकत्या 80% तळायच्या आहेत. चिप्स किंवा भज्या, वडे तळण्याचे 2 प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात पदार्थ व्यवस्थित म्हणजे 100% चांगला तळला जातो. आणि दुसऱ्या प्रकारात चिप्स, वडे 80% तळले जातात आणि त्यानंतर ते बाहेर काढले जातात. थोडेसे थंड झाल्यावर पुन्हा एकदा तळायचे असतात. यामुळे हे चांगले कुरकुरीत तयार होतात. का मी मगाशी सगळ्या चकत्या तळून घेतल्या होत्या. आता पुन्हा या सगळ्या चकत्या मी तेलामध्ये सोडते. आता आपण या चकत्या कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या आहेत. असे केल्यामुळे कोणतेही वडे किंवा चिप्स मऊ पडत नाहीत.
चांगले कुरकुरीत तयार होतात. आमच्याकडे साबुदाण्याचे वडे, उडीद वडे किंवा कोणत्याही प्रकारचे वडे, अशा प्रकारचे चिप्स, फणसाच्या गऱ्यांचे चिप्स या पद्धतीने तळले जातात. हे बघा, आता हे चिप्स चांगले कुरकुरीत झाले आहेत. या पद्धतीने मी सगळे चिप्स तळून घेतले आहेत. हे चांगले कुरकुरीत तयार झाले आहेत. हे चिप्स तुम्ही चहा किंवा कॉफी सोबत सर्व करा. हे चिप्स 8 ते 10 दिवस खराब होत नाहीत. ही कारल्याच्या चिप्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सोप्या पद्धतीने रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.